एक वेगळे पण तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यांच्या हातामध्ये सगळेजण टाळ्या वाजवत वाटेवरून चालत आहेत. कोण टाळ वाजवतंय, कोण मृदंग वाजवतंय, हरिनामाचा गजर करत सगळेजण चाललेले आहेत. परंतु एक वारकरी भेटलेले आहेत, ते सुमधुर अशी बासरी वाजवत आहेत. आपण त्यांच्या बासरीचं पहिल्यांदा ऐकूया. वाजवा. तुम्हाला कुठलं गाणं येतं? हां, कुठलं गाणं म्हणणार? जाते माहेराला माझे जाते माहेर, जाते मी भेटायला भेटू माऊली. ओके, म्हणा. ओके, तुमचं नाव सांगा. माझं नाव विश्वनाथ शिवलिंग पाटील. गाव कुठलं? गाव मोगा, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. ओके. हे तुम्ही बासरी वाजवताय, कधी शिकला तुम्ही? मी लहानपणी शिकलेले. होय, हां लहानपणी म्हणजे असं तुम्ही स्वतः शिकला? हां, स्वतः शिकले. बरं. कुठं वाजवता हे बासरी? कुठं ते उगं ध्यान आले, केव्हा शेतात वाजवायचं, केव्हा ही वारीला आल्यावर उगं ते केव्हा ज्ञानबा तुकाराम म्हणून जायचं, केव्हा बासरी वाजवायचं. बरं. वारीला कधीपासून येतात? वारीला आता बरेच दिवस झाले. बरं. आता ते 10-20 वारे झाले असतील माझ्या. हां हां. आता ह्या तुम्हाला बासरी वाजवण्याचा छंद आहे. हां, हा छंद तुमच्या मित्रांना वगैरे कोणाला आहे का तुम्ही एकटं वाजवत? माझी संग कोण नाही, कोण वाजत नाही, मी एकटंच वाजत. होय. बर. आता तुम्ही पंढरीच्या वाटेवर बासरी वाजवत चाललाय, कसं वाटतंय? आनंद आहे एकदम. हां. आनंद आहे म्हणतो वाजत जायचं. बर हां, बर बर. मग आताच्या बघितलं, आताच्या काळात कोण बासरी वाजवताना दिसत नाही. नाही कोण दिसत नाही. आणि त्यामध्ये तुम्ही सगळ्यांचं लक्ष वेधून घेताय. आपल्याला छंद आहे म्हणून वाजवत, आपल्याला छंद आहे म्हणून वाजवत. बर. आता बासरी वादन फक्त आपल्याला गाण्यामध्ये ऐकायला भेटतं किंवा पिक्चरमध्ये किंवा कुठं असं कोण वाजवत नाही बासरी? नाही कोण दिसत नाही. होय. हे बासरी वादन करत असताना काय लोकांचं कौतुक करतात का तुमचं? कोण बघाय म्हणते की कोण काय. होय. बर. आपल्याला छंद आहे म्हणून वाजवायचं आपण काय लोकांना. बर. तुम्ही आता विठ्ठलाकडे चाललाय, काय मागणी करताल विठ्ठलला? विठ्ठलाला काय मागणी मागायचं आहे? हा, त्यानं ठेवले पहिलेच, आपणाला आनंदात ठेवले म्हणून आपण बर जायचं विठ्ठलाकडं. त्यानं ठेवलंय चांगलं म्हणून जायचं. आता त्याला काय मागायचं अजून? त्यानं पहिलेच दिलेला आपणाला समज. बरोबर. त्याला काय मागायचं अजून? बरोबर. ओके, धन्यवाद. खूप छान तुम्ही बासरी वाजवली. आणि या वारीमध्ये बासरी वादन मला पहिल्यांदाच दिसलं. मी सगळ्यांचं लक्ष वेधून घेता. मी बसलो होतो एका ठिकाणी, तुमच्या बासरीचा कानावर आवाज आला, म्हणलं लगेच जाऊन भेटावं. ओके, धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.